तर मुलांनो आज आपण सुरुवात करणार आहोत डिटर्मिनंट मेथड क्रॅमर्स रूल म्हणजे सराव संच 1.3 या आधी आपण 1.1 घेतलेलाच आहे. 1.2 हा आपण नंतर घेणार आहोत. आज सुरुवात करूया आपण डिटर्मिनंट मेथड. तर सुरुवातीला डिटर्मिनंट मेथड नेमकं काय आहे, व्हॉट मीन बाय क्रॅमर्स रूल हे समजून घ्या. बघा A B C D is a determinant. A B C D is a determinant. आता या डिटर्मिनंट मध्ये A B ही एक रो झाली आणि सी डी ही दुसरी रो, म्हणजे ए बी अँड सी डी आर रोज, म्हणजे या रोज आहेत ओळी. अँड ए सी अँड बी डी दीज आर द कॉलम्स. म्हणजे या रोज झाल्या आपल्या दोन आणि हे कॉलम्स झाले. आता आणखी एक गोष्ट महत्त्वाची की या ठिकाणी या डिटर्मिनंटचा डिग्री किती असतो, तर द डिग्री ऑफ डिटर्मिनंट इज ऑलवेज 2. किती असतो? 2 असतो. आता आपल्याला 1.3 मध्ये जे काही प्रश्न आहे ते पहिला प्रश्न किंवा दुसरा प्रश्न असा आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला काढायची. ही कशी काढायची ते आपण पाहूया. A B C D is equal to, means the value of determinant is equal to A multiplied by D, means AD. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे तिरकस गुणाकार या ठिकाणी करायचे, मायनस B multiplied by C means BC. म्हणजे असं घेऊन आपण या ठिकाणी या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढू शकतो. इतकं सोप्या पद्धतीने आपल्याला काढता येतं. टेक्स्टबुक पेज नंबर 10 वर असे काही आपल्याला एक्झाम्पल्स दिलेले आहेत, ते आपण घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट. फर्स्ट एग्जाम्पल आहे A is equal to 5 7 3 9 is equal to, पहिल्यांदा आपण काय करणार, 5 multiplied by 9 मायनस आता इकडे 3 multiplied by 7. ओके, is equal to 5 9s are 45 minus 3 7s are 21 is equal to 5 minus 1 is 4 and 4 minus 2 is 2. So the value of this determinant is 24. Now second example, दूसरा एग्जाम्पल बघूया आपण. n is equal to -8 to -3 4. आता पहा, -8 multiplied by 4 minus -3 multiplied by 2 is equal to 8 4s are 32, but -8 multiplied by 4 is -32. So -32 minus -3 multiplied by 2 means 3 to the 6, but -6 is equal to -32
मायनस मायनस काय होणार मिळालो प्लस 6. नाव हियर डिफरंट साइन्स म्हणजे भिन्न चिन्ह आहेत. सो वी हॅव टू सबट्रॅक्ट देम म्हणजे ते भिन्न चिन्ह असल्यामुळे त्यांची वजाबाकी होईल. 32 minus 6 म्हणजे 32 म्हणून सांगितले. 32 minus 6 is 26 and sign of bigger number means minus 26. So the value of this determinant is minus 26. आता now third example, b is equal to 2 root 3 and 2 then 9 3 root 3 is equal to cross multiplication means 2 root 3 multiplied by 3 root 3 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे मायनस 9 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल टू 2 3 जा 6 मल्टिप्लाइड बाय रूट 3 मल्टिप्लाइड बाय रूट 3 म्हणजे बघा रूट 3 मल्टिप्लाइड बाय रूट 3 इज इक्वल टू रूट 3 3 जा 9 आणि रूट 9 म्हणजेच किती येणार बेटा 3. So root 3 multiplied by root 3 is 3 minus 9 to the 18. So 6 3 the 18 minus 18. 18 minus 18 is equal to 0. So the value of this determinant is 0. Okay. आता मुलांना आपण प्रॅक्टिस सेट 1.3 ला सुरुवात करणार आहोत. तो फर्स्ट एक्झाम्पल आहे बघा फिल इन द ब्लँक्स. या ठिकाणी डिटर्मिनंट दिलेला आहे 3 4 2 5 इज इक्वल टू 3 मल्टिप्लाइड बाय. आता बघा इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन मीन्स 3 मल्टिप्लाइड बाय किती येणार 5 मायनस 2 मल्टिप्लाइड बाय 4 is equal to the 3 5 जा इथे किती येईल 15 minus 2 4 जा 8. मग आता 15 minus 8 म्हणजे या ठिकाणी आन्सर किती मिळणार आपल्याला 7. सो द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट किती मिळाले आपल्याला 7. तर अशा रीतीने फर्स्ट एक्झाम्पल फिल इन द ब्लँक आपण कंप्लीट केलेला आहे. आता यानंतर आहे सेकंड एक्झाम्पल आणि ते आहे फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट. जे आपण आताच काही उदाहरणे पाहिलेली त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया. आता फर्स्ट एक्झाम्पल आहे -1 2 7 4. बघा आता या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे मीन्स -1 मल्टिप्लाइड बाय 4. त्यानंतर पुन्हा मायनस घेऊन 7 मल्टिप्लाइड बाय 2. तर आपण या ठिकाणी असे ब्रॅकेट्स घेऊ शकतो इज इक्वल टू आता -1 मल्टिप्लाइड बाय 4 मीन्स -4 minus 7 2 जा 14 is equal to -4 -14 म्हणजे या ठिकाणी सेम साइन समान चिन्ह आहेत. मग समान चिन्ह असलेल्या संख्येची नेहमी बेरीज होते म्हणजेच 4 + 14 18 होतील and the sign of same म्हणजे या ठिकाणी हे सेम साइन
समान चिन्ह येईल म्हणजे -18 ही व्हॅल्यू झाली या डिटर्मिनंटची. आता नेक्स्ट आपण पाहणार आहोत सेकंड एक्झाम्पल. 5 - 7 3 0 इज इक्वल टू, सुरुवातीला यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आपण तिथंच गुणाकार. 5 मल्टिप्लाइड बाय 0 याला एका ब्रॅकेट मध्ये घेतला आपण मायनस द सेकंड 3 मल्टिप्लाइड बाय -7 ते -7 ला आपण छोटं ब्रॅकेट दिलं आणि इथे मोठा ब्रॅकेट घेऊया. इज इक्वल टू 5 मल्टिप्लाइड बाय 0 इज 0 minus 3 7s are 21 but 3 multiplied by -7 so -21 is equal to 0 minus minus इथे प्लस होणार बाळांनो. so 0 plus 21 is equal to 21. so the value of this determinant is 21. आता पाहणार आहोत आपण थर्ड एक्झाम्पल. 7/3 and 3/2. 5/3 1/2. याचं पुढचं एक्झाम्पल आहे. आता बघा या ठिकाणी फ्रॅक्शन्स आहेत म्हणून आपल्याला काही घाबरून जायची गरज नाही. ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलं अगदी त्याच पद्धतीने इथे करायचं आहे. म्हणजेच क्रॉस मल्टिप्लिकेशन 7/3 मल्टिप्लाइड बाय 1/2 याला एका ब्रॅकेट मध्ये घेतला आपण मायनस. आता यांचा तिरकस गुणाकार करायचा आहे आपल्याला. 5/3 मल्टिप्लाइड बाय 3/2 इज इक्वल टू, आता 7 1 जा 7 3 2 जा 6 माइनस 5 3 जा 15 अपॉन 3 2 जा 6. आता बघा या ठिकाणी the denominators are same so subtraction of numerators means 7 minus 15 upon 6 बरोबर आहे ना. इज इक्वल टू 7 minus 15 means इकडे प्लस आहे इथे मायनस आहे डिफरंट साइन सो सबट्रॅक्शन 15 minus 7 is 8 sign of bigger number means -8 upon 6. आता 8 and 6 these numbers are divisible by 2 म्हणजे 2 ने पूर्ण भाग जाईल या ठिकाणी. so -2 4 जा 8 and 2 3 जा 6. so the value of this determinant is -4/3. तर अशा रीतीने फर्स्ट आणि सेकंड हे दोन क्वेश्चन आपण या ठिकाणी कंप्लीट केलेले आहेत. नीट समजून घ्या. मुलांनो आता या पद्धतीची काही उदाहरणे होमवर्कसाठी म्हणून मी तुम्हाला काही देत आहे. तर जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढंच तुम्हाला ते सोडवणं फार सोपं जाईल. क्वेश्चन असा आहे, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट्स. फर्स्ट त्यातलं एक्झाम्पल 4 2 3 7. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे 5 -3 -2 1. थर्ड एक्झाम्पल आहे 3 1 -1 4. त्यानंतर
example number 4. Three, 1, 4, 2. Fifth example, 5, -4, 2, 0. Sixth example, 4, 2, sorry, 3, -4, 8, 10. तर अशा रीतीने हे 6 एक्झाम्पल्स तुम्हाला होमवर्कसाठी दिलेली आहेत. हे व्यवस्थित तुम्ही सोडवा. पण प्रॅक्टिस जेवढी कराल तेवढा तुमचा फायदाच होईल.